भुसावळ बसस्थानकातील सोन्याची पोत चोरी उघड, 3.20 लाखांचा मुद्देमाल महिला आरोपीकडून जप्त. भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरात घडलेल्या सोन्याची पोत चोरी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावलाय. तब्बल 3,20,000 रुपये किमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरी करणाऱ्या महिला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणी कुसुम देविदास चौधरी वय 62 राहणार शिवरायनगर मुक्ताईनगर यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 26 एप्रिल 2026 रोजी गुन्हा क्रमांक 194/26 अंतर्गत BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार 23 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास भुसावळ बस स्थानकात चोपडा बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं पर्समधील सोन्याची पोत लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. तसंच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी DB पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्यात. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलसुम अबी मुश्ताक शेख राहणार यावल हिला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून 3,20,000 रुपये किमतीची 22 ग्रॅम सोन्याची पोत जप्त करण्यात आली. ही कारवाई DB पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर आढाडे, दिलीप कोल्हे, जीवन कापडे, हर्षल महाजन आणि महिला पोलीस शिल्पा राठोड यांनी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल रघुनाथ केदारे करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, भुसावळ.